नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षी कापसाची पेरणी मोठ्या प्रमाणात होत आहे, पण मात्र शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडत आहे की कोणत्या वाहनाची निवड करावी. शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी वेगवेगळे वाहन खरेदी करत असतात आणि शेतकऱ्यांना माहीत नसतं की आपल्या शेतामध्ये कोणत्या प्रकारचे वाहन जास्त उत्पादन आपल्याला देईल. तर मित्रांनो, त्यासाठी आज तुम्हाला 2 वाहन सांगणार आहे, ज्यापैकी तुम्ही एक कोणतंही वाहन लावलं किंवा तुमच्या जमिनीनुसार किंवा तुमच्या व्यवस्थापनानुसार तुम्ही त्या वाहनाची निवड करू शकतात. शेतकरी मित्रांनो, आपण आज तुलसी सीडचं कबड्डी आणि नाथ बायोजेन्स सीडचं संकेत अशा प्रकारे 2 वाहन आपण जाणून घेणार आहे की कोणत्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचे वाहन तुम्हाला जास्त उत्पादन देऊ शकते. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही वाहनाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे. यामध्ये बोंडाचा आकार, उत्पादन क्षमता किती असणार आहे, कालावधी किती आणि पाण्याची किती आवश्यकता या वाहनाला लागणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात प्रथम बघूया कबड्डी. शेतकरी मित्रांनो, सर्वांना कबड्डी वाहन हे माहीतच आहे. तुलसी सीड कंपनीचं लोकप्रिय वाहन म्हणजे आतापर्यंत कबड्डी. याच्यामध्ये जर बघितलं तर मोठ्या आकाराची बोंडे आपल्याला दिसून येते. दुसरी गोष्ट म्हणजे लवकर फळधारणा या वाहनामध्ये होते. कमी पाण्याचा तग धरून राहण्याची क्षमता या वाहनामध्ये आहे. जर कमी पाणी असेल तर किंवा तुमची कोरडवाहू जमीन असेल तर तुम्ही कबड्डी वाहनाची लागवड करू शकता. आणि लवकर वेचणीसाठी म्हणजे तुम्ही जर मे किंवा जूनमध्ये लागवड केली, शक्यतो जूनमध्ये लागवड केली तर तुमचं जे वाहन आहे ते दिवाळीपर्यंत तुम्हाला उत्पादन निघायला सुरुवात होते. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक शेतकरी या वाहनाला पसंती देतात. विशेष म्हणजे पावसात खंड पडला तरी या वाहनाची वाढ चांगल्या पद्धतीने होते. आता दुसरी जे वाहन आहे संकेत. तर मित्रांनो, आता बघूया संकेतबद्दल माहिती. तर हे नाथ बायोजेन्स कंपनीचं प्रसिद्ध वाहन म्हणजे संकेत. भरपूर बोंड धारणा क्षमता या वाहनामध्ये आपल्याला दिसून येते. यामध्ये रस शोषक किडीचा चांगली सहनशीलता आहे, जेणेकरून इतर वाहनापेक्षा या वाहनावरती तुम्हाला कापूस पिकाची जी फवारणी ती कमी करावी लागणार आहे. यामध्ये जोरदार वाढ आणि चांगले रिप्लेशिंग आपल्याला या वाहनामध्ये दिसून येते. या वाहनाला योग्य पाणी आणि खत व्यवस्थापन मिळाल्यात अतिउत्तम चांगलं वाहन आपल्याला मिळू शकते. जर तुमच्याकडे जास्त पाणी असेल तर तुम्ही संकेत या वाहनाची निवड करू शकता. आता आपण यांचा कालावधी बघूया. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम कबड्डी हे लवकर येणारे वाहन आहे, त्यामुळे तुम्ही कोरडवाहू किंवा ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता आहे असे शेतकरी या वाहनाची लागवड करू शकता. त्यानंतर संकेत मध्यम ते उशिरा, म्हणजे जर तुम्हाला जास्त उशिरा येणारे पीक पाहिजे असेल तर तुम्ही संकेत या वाहनाकडे निवड करू शकता. यामध्ये जर बघितलं तर कमी पाणी, कबड्डी या वाहनाला कमी पाण्याची आवश्यकता असते आणि संकेत या वाहनात जर बघितलं तर मध्यम ते चांगल्या प्रकारचे पाणी या वाहनाला लागू शकते. जर बोंडाचा आकार बघितला तर कबड्डीमध्ये तुम्हाला बोंडाचा आकार हा मोठा भेटतो आणि संकेतमध्ये बघितलं तर मध्यम ते मोठा गोल प्रकारचा आकार तुम्हाला संकेतमध्ये दिसून जाते. याच्यामध्ये वेचणीला कबड्डी वाहन सोपे जाते आणि संकेत थोडं किचकट वेचणीला गांजते, त्यामुळे बरेच शेतकरी कबड्डी वाहनाला निवड करतात. यानंतर सिंचन जर बघितलं तर कमी पाण्यातही कबड्डीची लागवड तुम्ही करू शकता किंवा सिंचनावरती करू शकता. किंवा जर तुमच्याकडे संकेत असेल, संकेत लागवड करणार असेल तर तुम्हाला सिंचन असल्यास तर चांगलं उत्पादन तुम्हाला या वाहनापासून मिळू शकते. तर दोन्ही वाहन चांगले उत्पादन देतात, पण जर तुम्ही व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केले तर तुम्हाला दोन्ही प्रकारचे वाहन उत्पादन जास्त देईल. पण जर तुम्हाला ज्या वाहनाची निवड त्या जमिनीमध्ये केले तर उत्पादन अतिशय चांगले मिळते. जर तुमच्या भागामध्ये पाण्याची कमतरता असेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकर वेचणी पाहिजे असेल तर तुम्हाला कबड्डी वाहनाची निवड करा. आणि जर तुमच्याकडे सिंचनाची सुविधा आहे किंवा पाण्याची कमतरता पडणार नाही, तुम्हाला जास्त कालावधीसाठी पीक पाहिजे असेल तर तुम्ही संकेत या वाहनाची निवड करा. हेच पर्याय तुम्हाला चांगले ठरू शकतात. यामध्ये तुमच्या भागामध्ये कबड्डी किंवा संकेत यापैकी कोणतेही वाहन लावले असेल त्याचं मला उत्पादन किती मिळालं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेतकरी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळील शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर भेटूया एकदा पुन्हा अशाच नवीन माहितीसह. धन्यवाद.